बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. अंत्ययात्रेची तयारी सुरू असलेल्या रुग्णास मिळाले जीवनदान. चमत्कार की नशिबाची दोरी बळकट. आश्चर्यकारक घटनेमुळे शिरपूर तालुक्यात चर्चांना उधाण. शिरपूर तालुक्यात एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक अशी घटना घडली असून ज्या व्यक्तीची अंत्ययात्रेची तयारी नातेवाईकांनी सुरू केली होती, नातेवाईक जमा होण्यास सुरुवात झाली होती, मात्र चमत्कारिकरित्या रुग्णास जीवनदान मिळाले. त्याच्या शरीराने हालचाल केली, त्यास पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हा रुग्ण बरा असल्याने नातेवाईकांमध्ये आनंद असून त्याला मिळालेल्या या जीवनदानामुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. शिरपूर शहरात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे, ज्यामुळे नातेवाईकांना एकाच वेळी चिंता आणि आनंदाचा अनुभव घेऊन घरी जावे लागले. भगवान सिंग बिसन सिंग जाधव, राहणार विकवेल, तालुका शिंदखेडा, हल्ली मुक्काम क्रांतीनगर, शिरपूरचा रहिवासी आहे. त्याला गंभीर आजारामुळे शिरपूरच्या एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अधिक उपचार होण्यासाठी त्यास धुळे येथील खासगी रुग्णालयात 19 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णावर उपचार चालू असताना डॉक्टरांनी 21 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रुग्णाची हालचाल होत नसल्याने त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र भगवान सिंग जाधव यांच्या नातेवाईकांनी हा सल्ला गैरसमज म्हणून घेतला आणि त्याला मृत घोषित करून इतर नातेवाईकांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. तर यानंतर नातेवाईकांनी क्रांतीनगरमध्ये भगवान सिंग जाधव यांचा अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीला सुरुवात केली. अंत्ययात्रेसाठी 5 वाजेची वेळ दिली गेली. घराच्या अंगणात तिरडी सजवण्यात आली आणि संपूर्ण कुटुंब व नातेवाईक अंत्ययात्रेसाठी एकत्र आले. परंतु धुळे येथून शववाहिकेतून भगवान सिंग जाधव यांना शिरपूरला आणली जात असताना रस्त्यात अचानक काय झाले माहीत नाही, पण भगवान सिंग जाधव यांच्या शरीरात अचानक हालचाल सुरू झाली. त्यांच्या डोळ्यात चमक पुन्हा जिवंतपणाची खूण दाखवताना दिसली. यावर नातेवाईकांनी तातडीने शिरपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. बघता बघता अंत्ययात्रेसाठी गोळा झालेल्या नातेवाईकांचे हृदय जिवंत भगवान सिंग जाधव यांना पाहून पुन्हा आनंदाने कापले. त्यांनी सुखद धक्का अनुभवताना अंत्ययात्रा रद्द करून घरचा रस्ता धरला. या घटनेने संपूर्ण शिरपूरमध्ये गूढता आणि आश्चर्याचा प्रसंग निर्माण केला आहे आणि नातेवाईकांच्या हृदयात जाणवलेल्या चिंता आणि आनंद याचा अंतहीन संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या इसमाची अंत्ययात्रेची तयारी एकीकडे सुरू असताना त्या अचानकपणे मिळालेले जीवनदान, नशिबाची दोरी बळकट की काय, हा रुग्ण मृत्यूच्या दारीतून बाहेर येऊन आज आपल्यासमोर मोकळा श्वास घेत आहे. काल दिवसभरात तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती आणि याबाबत आश्चर्य देखील व्यक्त केले जात होते.